ड्रिंक्स ब्रेक नसणार आहे याची देखील आपण नोंद घ्या दोन्ही संघ. चला दोन्ही टीमचे 12 मॅन 12वे प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवा. पसार 40+ आणि त्यानंतर बाहेर 40+ संघ. प्रेक्षक देखील चालतील, प्रेक्षक देखील आपण देखील या. गेम ऑन. जगदीश दुधकर पहिला बॉल सॉफ्टरने फटका ड्राईव्ह करतायत. 2 शतक चेंडूवरती आले होते. त्यानंतर या 2 धावा एकवटल्या गेल्यात. 2 धावेच्या मदतीनं धावफलक देखील खुला झाला. जगदीश दुधकर आणि पप्पू यांना पाहतो आपण. अशी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. बॉलिंग ट्रॅक वरती रवी यांना पाहतोय. सिनियर रवी आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 1 मध्ये मात्रेपाडा एंड कडनं आपण त्यांना पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. गतीमध्ये परिवर्तन. फुल अँड पॉवरफुल ठरतोय का हा फटका? शतक आहे तिथे चुकी झाली आहे. झेल देखील ड्रॉप झालाय. कदाचित बाल संघाला आता इथनं प्रश्न पडलाय की झेल कोणाची सोडली आहे. मलंगड विभागामध्ये सध्या तरी ज्याच्या नावाची 40+ माध्यमातून छाप आहे. जगदीश दुधकरची तुम्ही इथनं झेल सोडली आहे. ही झेल किती महत्वाची होती ही बॉलरला देखील माहिती होता. कॅच झाली ड्रॉप. फुलरलिनचा बॉल त्याला अडबा बॅटने प्रहार करलाय. स्क्वेअरलेगच्या दिशेने शतक आहे तिथे एक झाली कंप्लीट. दुसरीचा कॉल दिलाय परंतु इथनं जगदीश दुधकर दुसऱ्या धावेसाठी नाकारतायत. म्हणजे इथं आता या कॅचची किंमत बाल 40+ संघाला कितपर्यंत मोजावी लागेल. कारण ती जगदीश दुधकरची कॅच तुम्ही इथनं सोडली आहे. त्या बॅटर करे क्षमता मोठ्या फटक्यांची. यावेळेस स्क्वेअर तो विकेट खेळताय समोरच्या दिशेनं. व्ही मध्ये फटका एक्झिक्यूट केला परंतु क्षेत्ररक्षक देखील लॉंग ऑनला तैनात आहेत. या 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 6 अंकावरती. इथनं एकवटल्या गेल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या देखील 2 ने पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 8 ऑन बोर्ड.
ज्याने टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय मैदानाच्या आतमध्ये घेतलाय आणि 10 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात नवीन बॅटर्स आता सोमनाथ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पॅकारांना खेळताय त्यानंतर कार्पेट चेंडू चाललाय. स्कोरलेगच्या दिशेने शतक आहेत तिथे. एक झाली कंप्लीट दुसऱ्या धावेचा कॉल. दुसरी धाव देखील इथनं कंप्लीट केली गेली आहे. कदाचित इथनं जगदीश दूधकर वरती जिम्मेदारी असेल. एक झेल देखील त्यांचा ड्रॉप झालाय म्हणजे त्यांना देखील जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळालंय. किती धावा इथनं बनतील आणि किती धावा इथनं जमवले जातील वसार 40+ संघाच्या माध्यमातून यावेळेस बॅटची हलकीशी टॉपेज लागतीये. एक झाली कंप्लीट धोक्याची घंटा होती परंतु एक धाव देखील इथनं कंप्लीट केली गेली आहे. एका धावेच्या मधील धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 13 धावा एका गडाच्या मोबदल्यात टीम रुद्र 11 वसार 40+ संघ जो पूर्वार्धामध्ये बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि या क्रीडांगणावरती एक हा धाडसी निर्णय आहे. डिफेन्स कशा प्रकारचं असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. जगदीश दूधकर खोलवर टप्पाचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. यॉर्क लाईनचा बॉल ज्याला म्हटलं जातं क्रिकेटचं ब्रह्मास्त्र मैदानाच्या आतमध्ये सोमनाथ राणे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही बाजूने अनुभव आहे. बॉलिंग ट्रॅकवरती देखील अनुभव आहे आणि स्ट्राईक एंडवर देखील अनुभव आहे परंतु यावेळेस फटका एक्झिक्यूट केलाय. व्ही मध्ये फटका एक्झिक्यूट केला होता परंतु ह्या 2 धावा इथनं तुम्ही थांबू शकत नाहीये. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 15 या अंकावरती एका गडाच्या मोबदल्यात वसार 40+ संघ. जगदीश दूधकर ऑन स्ट्राईक आहेत. दोन्ही बाजूने अनुभव आहे. फोलरलेनचा बॉल सॉफ्ट आणि फटका ड्राईव्ह करतायत. जगदीश दूधकरला देखील माहिती आहे स्ट्राईक आपल्यावरती ठेवणं गरजेचं आहे आणि त्याच प्रकारचा खेळ मैदानाच्या जगदीश दूधकरने केला. इथनं ओव्हर नंबर 2चा खेळ देखील संपन्न झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना टीम वसार 40+ संघ 16 या अंकावरती. गेम ऑन. यावेळेसचा फटका बॅटच्या रडार मध्ये त्याला पाठवलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय या फलंदाजी झेल तुम्ही सोडली आहे हा प्रश्न आता इथनं पाल संघाला पडला असेल. जगदीश दूधकर नावाचं वादळ आता मैदानाच्या आतमध्ये पेटलाय. पहिल्या बॉलवरती षटकारानं स्वागत केले. गोलंदाज स्वाक्स करेंगे सबका स्वागत. शिक्सार. आणखीन एक तडाका परंतु बॉल हवेमध्ये परंतु पुनर्ष एकदा मिस्टेक. आणखीन एक मिस्टेक आपल्याला पाहायला मिळते आणि या 2 धावा इथं देखील एकवटल्या गेल्यात आणि 2च्या मधील धावसंख्या धावफलकावरती 24 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. रुद्र 11 वसार 40+ संघ. दुसरं जीवनदान इथं आपल्याला पाहायला मिळत आहे. जगदीश दूधकरला वारंवार चुका देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत परंतु जगदीश दूधकरच्या बॅट मधनं किती धावा बनतील हे पाहणं देखील गरजेचं होतं. 10 चेंडू त्याने फेस केलेत आणि त्याच्या बॅट मधनं 20 धावा बनताना आपण पाहिलं तर आता प्रश्न देखील निर्माण आहे. बॉलर देखील आता इथनं थोडंसे मागडे थडतायत परंतु इथून दरम्यानचा हा
हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, चेंडू थांबणार नाही, चेंडू अलांद कार्पेट चाललाय सीमारेषा बाहेर आला हा चौकार आणि 4च्या मदतीनं धावसंख्या देखील आता पुढे सरकली 28 धावा धावफलकावरती. नशिबाची साथ देखील इथनं आता वसार 40+ संघाला आपल्याला पाहायला मिळते. यष्टीरक्षक बीट, त्यानंतर गलीमध्ये षटरक्षक बीट आणि हा चौकार. अद्याप स्ट्राईक रोटेट आहे मैदानाच्या आतमध्ये. जगदीश दूधकर स्ट्राईक आहेत आणि बॉलिंग ट्रॅक वरती व्हेरिएशन, गतीमध्ये परिवर्तन, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने पाठवले हा बॉल आउट ऑफ द पार्क. A1 कॉलनीचा ब्रँडेट षटकार, मिळती 6 धावा. 6च्या मधील धावसंख्या धावफलकावरती 32 धावा, 32 सॉरी 34 धावा धावफलकावरती. कारण हा षटकार आहे बघा. मी मगाशीच म्हटलं की ज्या खेळात तुम्ही झेल सोडली आहे तो फलंदाज विस्फोटक फलंदाज आहे. 34 धावा धावफलकावरती. आणखीन एक तडाखा, बॅटची टॉप आहे, झेलची संधी निर्माण झाली आहे. स्वतः गोलंदाज चेंडूवरती धावत होते. कॉटन बॉलची चान्स देखील इथं निर्माण झाली होती, परंतु धावांचा वेग इथं आपण थांबू शकत नाहीये. यस, नेवाले विपक्ष देसाई काका. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस साठी या लगेच. जास्त वेळ आपण घेऊ नका बघा. ऑफिशियल कॉल आहे आपला, शेवटचा कॉल आहे. हॉवेलचा बॉल, हा ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न, एकदा मिळेल दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात. यस, फलंदाज होईल बाद आणि बाईकच्या स्वरूपात ही सिंगल इकवटली गेली आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती आता आपल्याला पाहायला मिळेल 1 ने पुढे सरकेल. 36 धावा. 3 षटकांचा खेळ देखील इथं संपन्न झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 36 धावा. आता येणारे 18 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या त्या 37 धावा. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन या. टीम नेवाली 40+ आणि टीम देसाई 40+. यस, टीम नेवाळी टीमचे कॅप्टन आमच्या मध्ये उपस्थित आहेत.
बघा दोन्ही टीमच्या सर्व टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की दोन्ही संघांचे 12 प्रतिनिधी पाठवा. बघा काहीच्या थोडेशा अडथळे निर्माण होतात. यस बॉलिंग ट्रॅक वरती नरेश यांना पाहतो आपण आणि बॅटिंग साठी सोमनाथ राणे आणि यस रवी असतील. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. इथनं 18 बॉल. पहिला बॉल हलकाशा ड्राइव्ह करतायत. अलांद कार्पेट चेंडू चाललाय. एक धाव इथनं मिळेल. यस इथनं टॉस जिंकलाय टीम देसाई 40+ संघानं. यस बैतरोड टीमच्या कॅप्टन देखील इथं उपस्थित झालेत. त्यांचं देखील आभार व्यक्त करूया. यस देसाई 40+ संघाने इथनं जिंकली आहे टॉस आणि प्रथम ते फिल्डिंग करतील आणि बॅटिंग साठी आमंत्रित केलंय टीम नेवाली 40+ संघाला. पहिल्या बॉल वरती सिंगल एकवटली गेली आहे. सिंगलच्या मदतीनं धावफलक देखील खुलं झालंय. हाफ ट्रॅकर त्याला पूल केलाय मिड विकेटच्या दिशेनं. चेंडू चाललाय आर पार सीमारेषेच्या पार आला हा पहिला उतुंगा मायटी स्ट्रोक षटकार. जशी सोमनाथ राणेने स्ट्राइक रोटेट करून दिली. कदाचित सिनर रवी आहेत आणि त्याने पहिला बॉल फेस करत असताना पहिला षटकार त्यांच्या बॅट मधनं आपण पाहिला या इनिंग मधला. उत्तरार्धामध्ये त्यांना धावा 18 मध्ये बनवायच्या होत्या पण सुरुवात स्टार्ट चांगली मिळाली आहे बाल 40+ संघाला. कमी गतीचा बॉल त्याला स्क्वेअरच्या दिशेने ट्रॅव्हल केलाय. चेंडू नो मॅच लँड मधून ट्रॅव्हल होतोय सीमा पार. धावा मिळतील 4 आणि या 4च्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 11 धावा. सोमनाथ राणे आणि रवी यांना पाहतोय आणि बॉलिंग ट्रॅक वरती नरेश आहेत ज्यांनी पहिल्या बॉल वरती सिंगल त्यानंतर षटकार आणि हा चौकार. सुरुवात चांगली आहे. स्टार्ट चांगला केलाय टीम भाल 40+ संघानं. कमी गतीचा बॉल बॅकफुटनं पंच केलाय. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच धाव. अतिशय चोपाई ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतीये. बॅटिंग असो बॉलिंग असो फिल्डिंग असो जगदीश दुधकर एक ऑलराऊंडर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचा खेळ सातत्याने आपण पाहिलाय. सॉफ्टवेअरने फटका ड्राइव्ह करतायत. ऑन साइडला डिप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक झाली कंप्लीट. दुसरीचा कॉल. दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केली गेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नरेश यांना पाहतोय. ओव्हर नंबर 1 मध्ये मात्रेपाडा एंड कडनं सुरुवात स्टार्ट चांगलं केलं नाहीये. यावेळेस चेंडू चाललाय सीमा रेषा पार आलाय षटकार आणि या 6च्या मदतीनं ओव्हर नंबर 1 चा खेळ देखील इथे संपन्न होतोय आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती
20 ऑन बोट, 20 धावा. बॅटिंग करत असताना टीम भाल 40+ संघ. मॅच मध्ये रंगत आपल्याला पाहायला मिळते. जगदीश दुतर बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस बॅटच्या रडार मध्ये आलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे परंतु बनतील प्रेक्षक. चेंडू चाललाय. येस चेक करूया आपण. येस चौकार आहे. 4 धावा आहेत. कारण MTC म्हटलं तर क्वालिटी प्लस क्लॅरिटी त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहतोय. आज MTC जर पाहिलं गेलं तर देशाच्या अनेक साऱ्या राज्यामध्ये आपण MTC ला पाहतोय. सॉफ्टवेअरने फटका ड्राइव्ह करतायत ऑन साइडला. एक झाली कंप्लीट. सोमनाथ राणे वेगाने दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 धावेच्या मधील धावफलक देखील पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 27 धावा. बघा अद्याप टीम भाल 40+ संघानं एखाद गडी गमावला नाहीये. म्हणजे इथनं आता येणारे 9 बॉल आणि विजयासाठी 11 धावेची गरज. इक्वेशन तुमच्या पर्यंत आम्ही पोहोचवतोय. सॉफ्टवेअरने फटका ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. लाऊडली अपील देखील केली गेली आहे परंतु डॉट बॉलची होती संगीता. डॉट बॉलच्या समाप्तीनंतर थोडस दडपण प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये रुद्र 11 वसार 40+ संघाचा. कारण 9 मध्ये आता 11 बनवायच्या होत्या. हा आलाय डॉट म्हणजे आता येणारे 8 बॉल विजयासाठी 11 धावेची गरज. हलक्याशा त्याने फटका ड्राइव्ह करतायत. स्क्वेअरलेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत तिथे चुकी होणार नाहीये. एकच धाव. येणारे 7 बॉल विजयासाठी 10 धावेची गरज. समीकरण बदलतंय. प्रत्येकी बॉल वरती इक्वेशन बदलतंय आणि इक्वेशन बदलताना आपण पाहतोय मॅच देखील तेवढीच महत्वाची आहे दोन्ही टीम साठी. कारण दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपण पाहतोय वसारच्या अगेन्स्ट टीम भाल 40+ संघ. दोन्ही संघ एकाच विभागातील आहेत आणि आमने सामने सध्या तरी फाईट करतायत मैदानाच्या आतमध्ये. अकू टप्प्याचा बॉल ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. टायमिंग स्ट्रॉक होत आहे परंतु येस अंपायर आमच्यापर्यंत वळतायत. वाईट +1 म्हणजे मिळतील या 2 धावा. 7 मध्ये आता 8 धावेची गरज. बघा 7 मध्ये 10ची गरज होती. आता 7 मध्ये 8 धावेची गरज. इक्वेशन प्रत्येकी बॉल वरती प्रत्येकी धावेवरती बदलत आहे. येणारे 7 बॉल 8 धावेची गरज. जगदीश दुतर बॉलिंग ट्रॅक वरती चिंचोली एंड कडनं सज्ज आहेत. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन पण लक फॅक्टर ऑन आहे. टीम भाल 40+ संघासाठी चेंडू चाललाय सीमारेषा पार. धावा मिळतील 4 आणि आता उर्वरित 6 बॉल आणि विजयासाठी
4 धावेची गरज टीम भाल 40+ संघाला. सहा बॉल येणारे आणि 4 धावेची गरज आहे. या खेळपट्टीचा एक वेगळा इतिहास आहे. या खेळपट्टीवरती 6 मध्ये 2 धावा देखील डिपेंड झाल्यात. कारण ह्या क्रीडांगणावरती कदाचित ही 10वी स्पर्धा असेल माझी आणि 6 मध्ये आम्ही 2 धावा देखील डिफेन्स होताना पाहिल्यात आणि 1 बॉल मध्ये 1 धाव देखील डिफेन्स होताना पाहिली आहे. एका धावेने ज्या वेळी संघ परास्त होतो त्यावेळी मिस्टेक थोडीशी आपल्याला पाहायला मिळते. कदाचित पूर्वार्धामध्ये जगदीश दुधकरच्या 2 झेल देखील ड्रॉप होताना पाहिल्या. हलकेशाने ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, लाऊडली अपील केली आहे, अपील देखील हाताळली आहे. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागतो इथनं बाल 40+ संघाला. मी मगाशीच म्हटलं की या खेळपट्टीची एक वेगळी खासियत आहे. डिफेन्स चांगल्या प्रकारचं होत आहे आणि त्याचं उत्तर वसार 40+ संघ मैदानाच्या आतमध्ये देतोय. येणारे बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होत आहेत. येणारे 4-5 बॉल विजयासाठी 4 धावेची गरज. क्रिकेटचा खेळ, सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट. निर्णायक बॉल, वेगवान चेंडू. या बॉल वरती अतिरिक्त बाउन्स, दडपण, प्रेशर. विकेट नंतर काय असतं याचं उत्तर सोमनाथ मैदानाच्या आतमध्ये देतोय. यावेळी सारख्या प्रकार ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटण्याचा प्रयत्न केलाय परंतु इथनं एक धाव तुम्ही इथनं थांबू शकत नाहीये. आणि आता येणारे 3 चेंडू आणि 3 धावा. बघा सामना कुठे होता. सामना 7 मध्ये 10ची गरज होती. त्यावेळेस आलेल्या 2 धावा, वाईट +1 त्या 2 धावा आणि त्यानंतरची 1 धाव आणि त्यानंतरचं हे कमबॅक. वसार 40+ संघ अप्रतिम कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. परंतु सोमनाथ राणे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवीत असतील. टीम भाल 40+ संघाला हाय व्होल्टेज मॅच, हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच, निर्णायक मॅच. दोन्ही संघांना देखील या सामना विसरून चालणार नाहीयेत. कारण इथनं जर सामना जिंकला तर तिसऱ्या फेरीमध्ये तुम्ही देखील इथनं प्रस्थापन कराल. येणारे 3 बॉल विजयासाठी 3 धावेची गरज. कोणता संघ सामना जिंकेल, बाल 40+ की वसार 40+. सोमनाथ राणे ऑन स्ट्राइक. बॉलिंग ट्रॅक वरती देखील सोमनाथ आहेत. एका बाजूला बॅटिंग ट्रॅक वरती सोमनाथ आहेत. निर्णायक बॉल आहे. फुलरेंचा बॉल हलकेशा ड्राइव्ह करताय जगदीश दुधकर. चेंडू खाली आहे, थोडीशी मिस्टेक झाली. एक झाले कंप्लीट, दुसरीचा कॉल आणि दुसरी धाव इथनं वेगानं कंप्लीट केली गेली आहे. जगदीश दुधकर यांना आता इथनं मात्र थोडस लक्ष द्यावं लागेल. कारण पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जगदीश दुधकर 2 झेल आपण ड्रॉप होताना पाहिल्या.
त्यानंतरच्या धाबा आणि इथनं मिस्टेक. हलक्याच्या हातानं फटका देखील एक्झिक्यूट केलाय. सामना देखील इथनं फिनिश केलाय सोमनाथ राणेनं. हार्ड लक टफ लक टीम रुद्र 11 वसार 40+ संघ आपलं हार्दिक अभिनंदन. आणि विजय झालेला संघ म्हणजे भाल 40+ संघ तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. आपलं देखील हार्दिक अभिनंदन. आणि टीम देसाई 40+ संघ आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा. जास्त वेळ आपण घेऊ नका. नेक्स्ट बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला नेवाली 40+ संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना पाहायला मिळेल.